रात्रीची जर चपाती शिल्लक राहिली तर तुम्ही त्याचं काय करता बघा. तर मग तुमच्यासाठी हा एक एकदम मस्त असा टेस्टी झणझणीत असा नाश्ता बघ घेऊन आलेले आहे. तुम्ही याला चपातीचे पोहे पण बनवू शकता. एकदम छान टेस्टी असा होतो. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. मी पूजा, माझ्या चॅनलमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. चला तर बघा, इथं मी रात्री राहिलेल्या चपात्या घेतलेल्या आहेत. आता ह्याचे बारीक तुकडे करून घेणार आहे मी. हे बारीक तुकडे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचे आहेत. परत एकदम चपाती टाकता येत नाही म्हणून याचे थोडे छोटे तुकडे करून घ्यायचे. बघा आता हे मी आपले जे तुकडे करून घेतले आहेत ते मिक्सरच्या भांड्याला बारीक करून घेणार आहे. थोडं थोडं टाकून आपण हे मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेऊया. बघा अशा प्रकारे आपण एकदम बारीक करून घ्यायचे आहेत. आता इथे मी सगळी चपाती बारीक करून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आता इथे मी कढई गरम करायला ठेवली. त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून तेल ॲड केले. त्यानंतर जिरे मोहरी ॲड करायची आहे. जिरे मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये आपण हिरवी मिरची बारीक केलेली आहे, त्याच्यामध्ये अद्रक लसण आणि थोडीशी कोथिंबीर पण ॲड केलेली आहे. हे छान भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर कढीपत्ता ॲड करायचा आहे. कढीपत्त्यानंतर आपण एक मोठ्या साईजचा मीडियम साईजचा कांदा बारीक कट करून घ्यायचा आहे, तो पण आपल्याला छान परतवून घ्यायचा आहे. आता इथं कांदा फ्राय होत असतानाच आपण थोडंसं मीठ ॲड करूया, त्याने अजून कांदा लवकर फ्राय होतो. बघा आता इथं आपला कांदा फ्राय करून झालेला आहे, पूर्ण परतवून झालेला आहे. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करूया. कोथिंबीर पण छान मिक्स करून घ्यायची. त्यानंतर हळद ॲड करायची आहे, अर्धा टेबलस्पून, ती पण आपण छान मिक्स करून घेऊया. हळद मिक्स केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडंसं लाल तिखट ॲड करायचं आहे. तुमच्या जर हिरव्या मिरच्या जास्त तिखट असतील तर तुम्ही लाल तिखट इथं स्किप करू शकता. आता हे पण आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे मिक्स झाल्यानंतर आपण जी चपाती बारीक करून घेतलेली आहे ती आपल्याला याच्यामध्ये ॲड करायची आहे आणि हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. एकदम छान भन्नाट असा टेस्टी हा नाश्ता तयार होतो. वाटणार पण नाही की आपण हा रात्री आलेल्या चपातीपासून बनवलेला आहे. एकदम छान मिक्स झाल्यानंतर आपल्याला हे झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं वाफलवून घ्यायचं आहे. दिसायला पण किती छान दिसत आहे बघा. एकदम मस्त टेस्टी, एकदम छान असा हा आपण रात्री राहिलेल्या चपातीपासून नाश्ता बनवू शकतो. चला आता इथं झाकण ठेवून मी 2 ते 3 मिनिटं वाफलवून घेत आहे. बघा आता इथं 2 ते 3 मिनिटानंतर आपला छान हा नाश्ता झालेला आहे. चपातीचे पोहे बनवून रेडी आहेत. दिसायला पण अट्रॅक्टिव्ह दिसत आहेत. असं वाटत पण नाही की आपण रात्री राहिलेल्या चपातीपासून हे बनवलेलं आहे. चला तर आपण सर्व करूया. बघा एकदम टेस्टी भन्नाट असा हा आपला रात्री राहिलेल्या चपातीपासून आपण हे चपातीचे पोहे बनवलेले आहेत. एकदम खायला पण टेस्टी लागतात. असं वाटणारच नाही की आपण हे चपातीपासून बनवलेलं आहे. त्यानंतर थोडीशी गार्निशिंगसाठी आपण कोथिंबीर ॲड करूया. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.